जनसामान्य, महिला, कष्टकरी, शेतकरी आणि हिंदुत्वाचा विचार करणारे महायुतीचे हे सरकार पुन्हा येऊ दे आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलाय त्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार चालू दे, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी केल्याची भावना कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या स्मृतिदिनानिमित्त भोईर भगवा तलाव येथील बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी नतमस्तक झाले। आजच्या आपल्या प्रचार रॅलीची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी दर्शन घेतले। तर प्रचार रॅली आणि जाहीर सभांना सामान्य नागरिकांसह प्रतिष्ठित नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता डॉक्टर्स, इंजिनियर्स यांसारखे उच्च पदस्थ सहभागी होत असल्याबद्दल आपल्यालाही आश्चर्य वाटत आहे। न सांगता ही सर्व लोक प्रचारात सहभागी होत असून याचाच अर्थ महायुतीचा विजय अंतिम टप्प्यात आहे। आता जनतेने लोकांनीच पुन्हा महायुतीला निवडून देण्याचा निर्धार केल्याचा विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला। तर विधानसभा निवडणुकीचा प्रचार आला असून प्रचाराची रणधुमाळी थांबायला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे। मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अधिकृत उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी अखेरच्या टप्प्यात झंझावाती प्रचार कायम केला आहे। आजच्या अखेरच्या टप्प्यात आधारवाडी, अन्नपूर्णानगर, वाडेघर, साईबाबा मंदिर, सापर्डे, हिऱ्याचा आदी परिसरात भव्य अशी रॅली काढण्यात आली आणि काढलेल्या रॅलीप्रमाणेच आजही ठिकठिकाणच्या चौकांमध्ये या रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, भाजपचे वरुण पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, भाजपच्या हेमा नरेंद्र पवार, प्रिया शर्मा, माजी नगरसेविका वैशालीताई भोईर, महिला संघटक छायाताई वाघमारे, शहर संघटक महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन व्हावं यासाठी आमचे दैवत माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिदिनी दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे। आज शेवटची रॅली आहे आणि ती पण मी ज्या भागात राहतो त्या भागातली रॅली आहे पूर्ण दिवसभर। आणि त्या रॅलीची सुरुवात करताना आज योगायोग असा आहे की बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्याचं दर्शन घेऊन आता त्या रॅलीला सुरुवात होत आहे। आणि बाळासाहेबांकडे एकच मागणं मागितलेलं आहे की जे हिंदुत्वाचं सरकार आहे, हिंदुत्वाचा विचार करणारं सरकार आहे, लोकांचाच विचार करणारं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, शेतकऱ्यांचं जे सरकार आहे, महिलांचं जे सरकार आहे, युवकांचं जे सरकार आहे, म्हणजे सर्व समाजातील घटकांना सामावून घेणारं हे सरकार पुन्हा येऊ दे सत्तेवरती आणि तुम्ही जो आदर्श घालून दिलेला त्या पद्धतीने राज्यकारभार ह्या महाराष्ट्राचा चालू दे, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या चरणी केलेली आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आत्तापर्यंत जेवढ्या रॅल्या झाल्या, सभा झाल्या, आपल्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मग ते सामान्य नागरिक असो या प्रतिष्ठित नागरिक, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरं तर मी पण कधी कधी आश्चर्यचकित होतो की सभेमध्ये, रॅलीमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स असे उच्चपदस्थ लोकसुद्धा सहभागी होतात। खरं तर रॅलीमध्ये कार्यकर्ते असतात आणि साधारणतः सामान्य नागरिक असतात, परंतु हे लोकसुद्धा सहभागी होतात आणि ते सुद्धा उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने न सांगता अशा पद्धतीने त्यांचं जे सहकार्य लाभतं त्याच्यामुळे महायुतीचा जो विजय आहे तो विजय अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि नक्कीच तो विजय होणार, कारण ते लोकांनीच ठरवलेलं आहे।